सरकारी रुग्णालयांमधली परिस्थिती, तिथलं भीषण वास्तव आपल्या समोर मांडलेलं आहे. कशा पद्धतीनं या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी गर्दी असते आणि त्याच वेळेला या सगळ्या रुग्णांवर उपचार करत असताना इथल्या ह्या सगळ्या सिस्टीमवर लक्ष द्यायला प्रशासनाला वेळ आहे की नाही असा प्रश्न उपस्थित होतोय. थेट जाऊयात आपण अमरावतीमध्ये. आमचे प्रतिनिधी सरकारी रुग्णालयामध्ये जिथे ही दुर्घटना घडली तिथे उपस्थित आहेत. एक नर्स आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून नेमकं काय घडलंय आपण जाणून घेऊयात. वॉर्डमध्ये असलेल्या परिचारिका आहे. ताई, किती वाजता जी घटना होती तुम्ही तेव्हा कुठे होते? तिथंच होतो सर, आम्ही आउटला नेमकं सिस्टर काय? होते. म्हणजे एकदम डायरेक्ट स्पॉट झाला. हो का वेळच नाही दिला सर. तरी आम्ही प्रयत्न केले बच्चू काढायचे. किती बच्चे होते आतमध्ये? 9 बच्चे. आम्हाला बच्चे लेकरं बाहेर काढणं होतं. 9 बाळं होते. हां, फोटोच एवढा होता की सांगू शकत नाही सर. आता लगेच आम्ही फायर ते घेतले बंबू, लगेच ते सिक्युरिटी आले, पटापट आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि बच्चू काढायला. पण एवढा दूर झाला सर का म्हणजे काही दिसतच नव्हतं. तरी आम्ही प्रयत्न केले, जेवढे झाले आमच्याकडनं तेवढे केले सर. चक्कर येऊन पडले सर, इनामदारचं चक्कर. म्हणजे एवढं होतं सफोकेशन, म्हणजे श्वास पण नाही घेता येत होतं. किती महिला किती होत्या ॲडमिट? त्यांना कसं काढलं बाहेर? महिला नसते. नाही, जे काही बच्चू काढले सिस्टर लोकांनी. इनमध्ये होते 17-18 लेकर होते, त्यांनी काढले. स्टेपचे पण काढले. फक्त आउटमध्ये आग लागली तर ते सगळं आम्ही डॉक्टर सिस्टर आणि सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणजे बच्चू काढले. सुपरला, होपमध्ये, पंजाबरावला शिफ्ट केले. सगळे किती बच्चूला ॲडमिट केला बाहेर ठिकाणी? बाहेर आपली पूर्ण आउटचे पूर्णच घेतले. तरी किती होते बच्चू? 9 होते ना. 9 बच्चू हां, होते. 9 वेगवेगळ्या ठिकाणी. सुपरला टोटल किती बच्चू होते ॲडमिट आपल्या या ICU मध्ये? 40च्या वरच होते. अच्छा, सगळ्यांना हलवलं आता? हो सगळ्यांना. अमर खटर, साम TV, अमरावती. तर ही घटना कशी घडली आणि त्यानंतर या NICU मधून या सगळ्या लहान बालकांना बाहेर काढण्याचा कसा प्रयत्न केला, या इथल्या जास्तीत जास्त बालकांचे प्राण वाचवण्याचे प्रयत्न कसे केले हे इथल्या स्टाफनं अर्थात नर्सेसने सांगितलेलं आहे. मात्र व्हेंटिलेटरचा स्फोट झाला आणि आग लागली, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे धूर पसरलेला होता. अशा घटना ज्या वेळेला घडतात त्यावेळेला या धुरामध्ये समोरचं काही दिसेनासं होतं आणि वायरिंगच्या या सगळ्या स्फोटामुळे इथे धूर मोठ्या प्रमाणात पसरतो आणि अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक रुग्णाला बाहेर काढताना त्याला पुन्हा दुखापत होऊ नये किंवा त्याच्या प्रकृतीत बिघाड आणखी होऊ नये याची काळजीसुद्धा घ्यावी लागते. आणि स्वतःचे प्राण वाचवत या रुग्णांना बाहेर काढत असताना, खूप काळजी घेत असतानाच काही जणांचा मृत्यूसुद्धा ओढवतो. आणि असाच 3 बालकांचा या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला आहे. तर काही बाळांना तातडीनं इतर रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. मात्र या दुर्घटनेनंतर सरकारी रुग्णालयांची परिस्थिती किती बिकट आहे, या रुग्णालयांमध्ये प्रशासनानं किती लक्ष देणं गरजेचं आहे हे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे. या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 17 डिसेंबर 2018ला ESIC कामगार रुग्णालयामध्ये आग लागली होती. 9 जानेवारी 2021मध्ये भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये 10 बालकांचा मृत्यू झाला होता. 25-26 मार्च 2021मध्ये सनराईज रुग्णालय भांडूपचं, तिथेही 11 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर 2021ला एप्रिलमध्ये विजयवल्लभ रुग्णालयामध्ये आग लागलेली विरारला 15 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला. 2021मध्येच नोव्हेंबर महिन्यात अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयामध्ये 11 रुग्णांचा मृत्यू झालेला.